खूप सुंदर झालं. मला फार आवडलं. फार, फार म्हणजे फार. एक्झामला मुली असे लूक करतात. एक्झामला हाय गाईज. तर पहिली क्लिप बघून तुम्हाला समजलंच असेल, पण खूप छान गेलेला आजचा दिवस. पूर्ण व्लॉग नक्की बघा. पहिली गोष्ट तर मी सकाळी उठून इतकी एक्सायटेड होती. आज फायनली तो दिवस होता, की मी माझी पहिली महाराष्ट्रीयन ब्राईड याचं प्रॅक्टिस म्हणून करणार आहे. जसं तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल, तर तुम्हाला माहिती असावं, की मी शेला घ्यायला विसरले होते. तर नंतर मला माझ्या आउटफिटमधनं शेला अरेंज करावा लागला. बरं, तर सकाळी सगळं काही आवरून तिचं सर्व काही सामान तिला जे पण लागणार होतं मी ते पॅक करून मॉडेलला घ्यायला गेलेले आणि तिला पिक करून डायरेक्ट अकॅडमीला बघितलं तर काय सगळेजण ऑलरेडी सुरू झाले होते. ॲज युजुअल मला लेट झाला होता. नंतर मग मी माझं शिफ्टिंग करत होते आणि मॅम इथे तेच सांगत होत्या, की जर तुम्ही मॉडेल करत असाल तर प्लीज थोडं लवकर या, जेणेकरून तुमचं 3च्या आत सर्व काही होईल. बरं, तर इथे मी बिफोर टेक घेत होते मॉडेलचे आणि तुम्ही बघू शकता मी ऑलमोस्ट सुरू करून दिलं होतं मेकअप करायला. आता आज मला फक्त बेस नव्हता करायचा, तर पूर्ण लुक करायचा होता म्हटल्यावर मला हेअर्सकडे पण लक्ष द्यायचं होतं, ज्वेलरी, आउटफिट सगळीकडे. तर आधी मी विचार केलेला, की मी पहिलं फुल फेस मेकअप करेल, देन मी हेअरकडे वळेल आणि नंतर ज्वेलरी आउट. बाय द वे मला एक गोष्ट सांगायची आहे, की माझा ऑलरेडी इतका एक्सपेन्सेस होतो यार. माझ्या मॉडेलने स्वतः आउटफिट आणि ज्वेलरी अफोर्ड केलेलं आहे आणि ह्या गोष्टीमुळे मी इतकी खुश होती, की यावरनं मला असं समजलं, तुम्हाला जर एखादी गोष्ट मनापासनं आणि तुम्ही ती मनापासनं करत असाल ना, तर देव कुठून ना कुठून तुमची मदत नक्की करतो. बरं, तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मेकअप झालेला होता. त्यानंतर मी हेअर्स केलेले, ड्रेपिंग वगैरे केलं आणि मग मॅमला दाखवायला गेले आणि फर्स्ट क्लिपमध्ये तुम्ही बघितलेच असेल, की मॅमची कॉम्प्लिमेंट काय होती माझ्या लुकसाठी. खूप खुश होती मी आणि मला असं वाटतं, की एखाद्या गोष्टीसाठी आपण इतकं स्ट्रगल करतो ना आणि त्याचं आउटपुट आपल्याला असं काही भेटतं, तर ते स्ट्रगल आपण थोड्या वेळेसाठी विसरलेलंच बरं. पण बाय द वे हा माझा फर्स्टच लुक आहे. अजून माझे खूप सारे लुक बाकी आहे. मला नाही माहिती ते कसे होतात, काय होतात. बट मला असं वाटतं, की माझी सुरुवात चांगली झालेली आहे. आता मला तुमच्याकडनं कमेंट हवा आहे, की कसा वाटला तुम्हाला लुक? अकॅडमीचा सर्व काही पसारा आवरून मी निघाले मग फोटोशूट करायला आणि इथे तुम्ही बघू शकता लोकेशन मी असं थोडं ग्रीनरी चूज केलं होतं. फोटोशूट मीच करणार होती. त्यानंतर येताना मी थोडाफार नाश्ता केलेला आणि माझ्या डोक्यात असं होतं, की मला ट्रान्झिशन रील बनवायची आहे, म्हणून मला बिफोर शूट घेण्यासाठी तिच्या घरी जावं लागलं आणि मॉडेल माझी फ्रेंडच आहे. सो असं काही विचार नका करू, की ही इतकं फ्रीली कसं काय राहते आणि तिने मला हे छोटंसं गिफ्ट सुद्धा दिलेलं आणि थँक यू सो मच सोनी फॉर दिस लवली गिफ्ट. ट्रान्झिशन रील मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. ज्यांना माझी मेकअपची आयडी नसेल माहिती तर मी इथे मेन्शन करते. जाऊन चेक करा. फॉलो नसेल केलं तर फॉलो, लाईक, शेअर, कमेंट पण करा. घरी आल्यावर मी तिचा मेकअप सुद्धा रब करून बघितला होता. पण रिझल्ट तुम्ही बघितलाच असेल. यार छान केला होता ना मी मेकअप. सेल्फ ॲडमायर हो रहा है. आणि ती इतकी स्वीट आहे ना, की तिने मला असंच घरी जाऊ नये दिलं. आम्ही सोबत मंचुरियन एन्जॉय केलेले. नंतर बिफोरचे शॉर्ट्स घेऊन मी घरी यायला निघाले. सो या दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.